दहशतवाद किंवा दहशतवादी हा शब्द ऐकल्यानंतर कोणीतरी दाढीवाला, कोणीतरी टोपीवाला, AK-47 घेऊन असं चित्र काय येतंय डोळ्यासमोर? सगळ्या समस्त मुस्लिमांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायचं. म्हणजे अतिरेक्यांना जे हवंय त्याला हे खतपाणी घालतात. तुम्ही कुराणातली एक आयात अशी दाखवा ज्या आयातीचा आणि तुम्ही दहशतवाद्यांचा संबंध जोडू पाहताय. ज्या ठिकाणी स्वतःच्या धर्माचे लोक देखील त्या ठिकाणी अंतिम संस्कार करायला येत नव्हते, ते अंतिम संस्कार जे आहे ते या ठिकाणी केले. त्यांच्यामध्ये अंजुम इनामदार नावाची जी व्यक्ती आहे ते सगळ्यात पुढे होते. तर मग अशा पद्धतीचे जे काम आहे याला तुम्ही बरं धर्माशी जोडत नाही, मग याला बरं तुम्ही जिहाद म्हणत नाही. मग काफिर वाजिबुल कतल आहे म्हणून सांगितलं जातं. तर हे काफिर शब्दाचा अर्थ काय आहे? गाझापूर मध्ये मशिदीवर हल्ला झाला, मशिदीची तोडफोड झाली, मशिदीमध्ये जाळपोळ झाला. किती हिंदुत्ववादी संघटनांनी त्याचा निषेध व्यक्त केला? एका तरी? नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला किंवा आपल्याकडे याआधी अनेकदा बॉम्बस्फोट झाले, दहशतवादी हल्ले झाले आणि दहशतवाद हा शब्द आपल्या कानावर पडला की आपल्याला दहशतवादी किंवा दहशतवाद ऐकल्यानंतर पहिली आपली रिएक्शन, आपल्या डोळ्यासमोर येणारं चित्र कोणतरी दाढीवाला, कोणीतरी टोपी घातलेला एक कोणतरी माणूस, म्हणजे अब्दुल, थोडक्यात तर मुसलमान, हे आपल्या डोक्यात चित्र तयार होतं. आता हे चित्र का तयार होतं? म्हणजे इस्लामचा आणि दहशतवादाचा नेमका संबंध काय? म्हणजे हे चित्र तयार होत असताना ज्या इस्लामिक संस्था आहेत, बऱ्याचशा संघटना आहेत, त्या दहशतवादाशी जोडल्या गेलेल्या आहेत असं अनेकदा बघायला मिळालं. तर याच विषयावर थोडं सखोल इस्लामच्या तत्वज्ञानाच्या अंगाने आपण थोडा विचार करण्याचा प्रयत्न करणार आहेत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत इस्लाम विषयीचे आणि इस्लामच्या समाज सुधारणेचे प्रणेते आपल्या महाराष्ट्रातले पैगंबर शेख आहेत. तर भाई नमस्कार, तुमचं स्वागत आहे लॉजिकल सिद्धांत मध्ये. नमस्कार, धन्यवाद. तर मी जे आता म्हटलो की बऱ्याच जणांना दहशतवाद किंवा दहशतवादी हा शब्द ऐकल्यानंतर कोणीतरी दाढीवाला, कोणीतरी टोपीवाला, AK-47 घेऊन असं चित्र काय येतंय डोळ्यासमोर? म्हणजे इस्लामचा आणि दहशतवादाचा नेमका संबंध काय? खरं पाहायला गेलं तर आपण दहशतवाद नक्की म्हणतो कशाला याच्याविषयी आपण पहिल्यांदा बोललं पाहिजे की दहशतवाद या शब्दामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे की दहशत माजवणे कुठल्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये. आता अशा पद्धतीची जी दहशत आहे ती बॉम्बस्फोट करून किंवा एखाद्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर काहीतरी AK-47 घेऊन गोळीबार करूनच वगैरे दहशत माजते अशातला काही भाग नाहीये. अशी दहशत ही मॉब लिचिंग करून देखील माजते. अशी दहशत गाझापूरमध्ये एखाद्या ठिकाणी मशिदीवर चढून मशिदीची तोडफोड करून मशिदीमध्ये जाळपोळ करून आणि त्या ठिकाणच्या एका विशिष्ट धर्मीयांच्या महिलांना फार रानावनामध्ये पळोसपर्यंत त्यांच्या मागे जाऊन काहीतरी घोषणा देऊन त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण करणे, याला देखील दहशत म्हणतात. तर आपण दहशत म्हणतो कशाला नक्की, दहशतवाद म्हणतो कशाला देखील, त्याच्या ज्या व्याख्या आहेत त्या आपल्या स्पष्ट झाल्या पाहिजेत. आपण दहशतवादी म्हणले की एखाद्या ठिकाणी कुठले तरी इस्लामच्या नावाने काहीतरी विकृती दाखवण्याचा जो प्रयत्न केला जातो त्याला मग दहशतवाद म्हणतात, त्याला इस्लामिक दहशतवाद म्हणतात. आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी आपण बऱ्याच जणांना बोलताना ऐकलं की बाबा हा इस्लामिक दहशतवाद आहे, तो इस्लामिक दहशतवाद आहे. माझा त्या सर्वांना प्रश्न आहे, जे कुठले दहशतवादी सो कॉल्ड स्वतःला इस्लामिक काहीतरी जैश ए मोहम्मद वगैरे सारख्या देखील, अल कायदा वगैरे सारख्या देखील ज्या काही संघटना आहेत आणि काही ठिकाणी हल्ले झाल्यानंतर बिन लाजे सारखे जबाबदारी देखील घेतात, तेही प्रकार आपण पाहिले. तर यातली कुठलं काम ते इस्लामिक वेने करतात? आता आपण जर म्हणत असू की याचा आणि धर्माचा संबंध आहे, तर ते कुठलं काम त्यांनी धर्माच्या संबंध आहे असं मला म्हणायचं नाहीये, पण ते सगळं इस्लामच्या नावाखाली आहे. तर इस्लामच्या तत्वज्ञानात या गोष्टीला नेमकं काय म्हटलंय किंवा अशा प्रकारच्या गोष्टींबद्दल काही लिहून ठेवलंय का? किंवा कुराणमध्ये, हदीसमध्ये किंवा धर्माच्या तत्वज्ञानात काय याबद्दल आहे? या सगळ्या ज्या संकल्पना आहेत, या सगळ्या संकल्पनांचा कुराणचा आणि इस्लामचा काहीच संबंध नाही. मी तर आज तुमच्या माध्यमातून जे लोक म्हणतात की इस्लामचा आणि दहशतवादाचा संबंध आहे, त्या सगळ्यांना माझं खुलं आव्हान आहे की तुम्ही कुराणातली एक आयात अशी दाखवा ज्या आयातीचा आणि तुम्ही दहशतवाद्यांचा संबंध जोडू पाहताय, जे कुठले कृत्य ते करतात. आता जे काही बॉम्बलास्ट झाला, जे काही त्याच्यानंतर पेहलगाममध्ये जे काही हल्ला वगैरे झाला, काही ठिकाणी जे निरपराध नागरिक जे मारले गेले, या सगळ्यांचा आणि इस्लामिक शिकवणीचा दुरान्वये काही संबंध नाहीये. आणि ते देखील स्वतः जे लोक या गोष्टी करतात ते तरी या गोष्टी बोललेत कुठं, हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. त्यांनी काहीतरी धर्माच्या नावावर बाबा या सगळ्या गोष्टी केल्यात,
या सगळ्या गोष्टी राजकीय स्वरूपाने राजकीय अंगाने केल्या गेलेल्या आहेत. आपल्या देशाला कमकुवत करण्यासाठीच्या या ज्या काही गोष्टी आहेत या हेतूने या गोष्टी केलेल्या आहेत. आणि आपल्या देशाला कमकुवत करण्यासाठी बरेचसे देश जे आहेत ते नजर ठेवून आहेत त्या गोष्टी. त्याच्यात सगळ्यात प्राथमिक जर प्राधान्य देऊ आपण तर त्याला पाकिस्तानला द्यावं लागतं, अमेरिकेसारख्या देशांना प्राधान्य द्यावं लागेल, चीन सारख्या देशांना द्यावं लागेल, जे भारतासारख्या देशाला कमकुवत करू पाहतात. आणि त्याच्यामधून मग या माणसाने यासारखे जे लोक आहेत हे दहशतवादी संघटना म्हणा, यासारख्या लोकांना खतपाणी घालणे म्हणा, पाकिस्तान सारख्या देशाला खतपाणी घालणे म्हणा, आणि मग पाकिस्तान सारख्या देशातून त्यांच्यातल्या दहशतवादी संघटनांना खतपाणी घालणे म्हणा, आणि मग भारतामध्ये काहीतरी आतंकवादी काहीतरी कारवाया करणे. आणि त्या आतंकवादी कारवायांमध्ये मध्ये जे अजित डोवाल यांचं देखील एक भाषण झालं, त्या भाषणामध्ये ते बोलले की मुस्लिमांपेक्षा हिंदूंचा देखील वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. तर ते मोठ्या प्रमाणामध्ये करणे आणि या देशामध्ये सतत काहीतरी दुही माजवण्याचा जो काही आहे हिंदू मुस्लिम प्रयत्न करणे, हा या मागचा उद्देश आहे. दुसरा काही उद्देश मला तरी स्पष्टपणे आतापर्यंत दिसलेला नाही की एवढ्या आतंकवादी कारवाया झाल्या, त्या आतंकवादी कारवायांमधून जर फलश्रुती काही झाली असेल तर या देशामध्ये हिंदू मुस्लिम तणाव वाढण्याशिवाय दुसरं काही झालेलं नाही. आणि हाच उद्देश आतंकवाद्यांचा आहे. आणि त्या उद्देशाला इथले देखील काही लोक खतपाणी घालतात, आणि ते विशेष करून सरकारी पक्षाचे लोक असतात. ओके, पण आपण जगभरात जर बघितलं तर मुस्लिमांकडं एका संशयाच्या नजरेनं बघितलं जातं. ही इमेज का का तयार झाली वाटतं? हे तुम्ही जर 10 वर्षापूर्वी वगैरे बोलला असतात ना तर मला हे पटलं देखील असतं. काही ठिकाणी या गोष्टी झाल्या इस्लामफोबियाच्या माध्यमातून, की इस्लामच या गोष्टीला कारणीभूत आहे, मुस्लिमच या गोष्टीला कारणीभूत आहे, या माध्यमातून बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टींचा प्रसार प्रचार करण्यात आला. मात्र सद्य परिस्थितीमध्ये तशी परिस्थिती नाहीये ऍक्च्युली. कारण की काय झालेलं आहे की बऱ्याच जणांना समजलंय की या सगळ्या गोष्टींचा आणि इस्लामचा काही संबंध नाहीये. आत्ताच्या घडीला देखील तुम्ही पाहाल की जगभरामध्ये लार्जेस्ट ग्रोईंग रिलिजन जर कुठलं असेल तर ते इस्लाम आहे. जगभरामध्ये इस्लाममध्ये येणाऱ्यांची संख्या ही डे बाय डे वाढत चाललेली आहे. तरी ही कशाच्या आधारावर वाढत चाललेली आहे, मग याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. आणि मग जर इस्लाम आतंकवाद शिकवतो तर मोठ्या प्रमाणामध्ये लोक कसे काय आले असते? एवढ्या सगळ्या 200 कोटीपेक्षा जास्त लोकांची सद्सद्विवेक बुद्धी जागेवर नाहीये का? आणि माझा याहून अधिक प्रश्न आहे की कुठेतरी बोटावर मोजण्या इतक्या आतंकवादी कारवाया होत्या, त्याच्यामध्ये 10-12 लोक निष्पाप लोक जे आहेत ते मारले जातात, ते दुर्दैवी आहे खरं तर. मात्र याच देशामध्ये लाखो करोडो असे मुस्लिम आहेत जे वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात सतत सक्रिय असतात. आणि त्या लोकांमुळे करोडो लोकांना त्या गोष्टीचा फायदा होतो. आता तो हुसेन मनसुरे नावाचा एक युट्यूबर किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही त्याचे व्हिडिओ पाहाल. आपण देखील आर्थिक कुर्बानीच्या माध्यमातून जे आहे ते कामं करतो. वेगवेगळ्या ठिकाणी शाळांमध्ये प्रयोगशाळा देणं असेल, कॉम्प्युटर लॅब देणं असेल, हजारो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालाय. किंवा मग ते आपल्या कोविडच्या काळामध्ये कोविडच्या काळामध्ये पुण्यामध्ये मुस्लिम बांधवांनी साधारण 3,000 पेक्षा जास्त जे आहे ते अंतिम संस्कार केले. ज्या ठिकाणी स्वतःच्या धर्माचे लोक देखील त्या ठिकाणी अंतिम संस्कार करायला येत नव्हते, ते अंतिम संस्कार जे आहे ते या ठिकाणी केले. त्यांच्यामध्ये अंजुम इनामदार नावाची जी व्यक्ती आहे ते सगळ्यात पुढे होते. तर मग अशा पद्धतीचे जे काम आहे याला तुम्ही बरं धर्माशी जोडत नाही, मग याला बरं तुम्ही जिहाद म्हणत नाही मग. आणि कुठेतरी बॉम्बस्फोट वगैरे झाला जे दुर्दैवी आहे, निषेधार्ह आहे, आणि त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज हा निषेध करतो. साधारण 2011ची गोष्ट आहे, ज्या याच्यामध्ये देशभरातील साधारण 50,000 पेक्षा जास्त उलेमांनी दिल्लीमधील रामलीला मैदानावर मोठं गेट टुगेदर केलेलं होतं, आणि एक मोठी सभा, धर्मसभाच घेतल्यासारखं होतं. आणि त्याच्यामधून जगभरामध्ये इस्लामच्या नावाने जो काही दहशतवाद पसरवला जातो त्याचा त्यांनी जाहीर निषेध केलेला आहे. आता यांनी कितीदा निषेध करायचे नक्की? माझा हा प्रश्न आहे की मुस्लिमांनी निषेध करायचा कितीदा? रोज कुठेतरी काहीतरी घडेल, मग त्याचा निषेधच मुस्लिमांनी नुसता सलग व्यक्त करत बसायचा का? बरं, गजापूरमध्ये एवढी मोठी घटना घडली, गजापूर मध्ये मशिदीवर हल्ला झाला, मशिदीची तोडफोड झाली, मशिदीमध्ये जाळपोळ झाला. किती हिंदुत्ववादी संघटनांनी त्याचा निषेध व्यक्त केला? एका तरी? एकाही केला नाही. कोणी नाही. उलट त्यांनी आनंद व्यक्त केला ही जी काही गोष्टी झाल्या, त्याच्या खाली घोषणा दिल्या जातात. ते तुम्ही सोशल मीडियावर जाऊन जर पाहाल तर जय श्रीराम वगैरे अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या जातात. मुळात रामाचा आणि ह्यांनी जे काही गोष्टी केल्या याचा काय संबंध आहे? लांब लांबपर्यंत संबंध नाही. मात्र आपली विकृतीचं प्रदर्शन करण्यासाठी त्या घोषणेचा वापर त्या लोकांनी केलेला आहे. आणि या गोष्टीवर देखील बोललं पाहिजे
हे जे काही इस्लामच्या नावावर जो काही विकृतपणा चालू आहे याचं कोणीही कधीही जागतिक स्तरावर म्हणा, नॅशनल लेवलवर म्हणा, कोणीही समर्थन करत नाही. उलट उघड उघडपणे लोक त्याला शिव्या घालतात. त्यांच्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होतो. घटना घडते एक दिवस आणि त्याच्या बातम्या 10-10 दिवस चालत असतात. लोक दुकानात कुठे गेले, मॉलमध्ये कुठे गेले, सार्वजनिक ठिकाणी कुठे गेले, त्यांच्याकडे अशा बातम्यांमुळे संशयास्पद नजरेने पाहिलं जातं. आणि हेच अतिरेक्यांना पाहिजे, हे का आपल्याला समजत नाही. या ओके. अतिरेकी हल्ल्यांचा जेवढा निषेध केला पाहिजे तेवढाच निषेध या देशामध्ये किंवा जगभरामध्ये मुस्लिमांविषयी जे काही संशयास्पद वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याचाही निषेध केला पाहिजे. मूलतः आपण जर भारतामध्ये राहतो तर भारताविषयी विशेष करून बोललं पाहिजे की भारतामध्ये संशयास्पद वातावरण निर्मिती करणे हेच तर अतिरेक्यांचं काम आहे. आणि त्यांनाच इथल्या मुस्लिमांचं या देशावरचं प्रेम कमी करायचंय त्यांना. आणि हे जे हिंदुत्ववादी जे एखाद्या घटना घडल्यानंतर हे काय करतात, यांचंही तेच चालू असतं. सगळ्या समस्त मुस्लिमांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायचं. म्हणजे अतिरेक्यांना जे हवंय त्याला हे खत पाणी घालतात. म्हणजे उलट हे एकमेकांना पूरक येतात. तसंच झालंय ना. मग ऍक्च्युली एखाद्या ठिकाणी अतिरेकी हल्ला झाला, पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी हल्ला झाला किंवा त्याच्यामध्ये काही इथले मुस्लिम काही मिळाले, चला त्याच्यामध्ये सामील पण झाले, जे ज्या गोष्टी निषेधार्ह आहे, जे आत्मपरीक्षणाचा विषय देखील आहे, त्याच्यावर आपण बोलूच पुढे. मात्र जर अशी घटना घडत आहे तर इथल्या हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र येऊन निषेध मोर्चे काढायला पाहिजे. एकत्र येऊन या गोष्टीचा निषेध केला निषेध पाहिजे की तुम्ही कितीही आमच्यामध्ये दुही माजवण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही आमची राष्ट्रीय एकात्मता खंडित होऊ देणार नाही. मात्र अशा पद्धतीने प्रयत्न याच्या आधी कधी झालेला आपण पाहिले का? आणि 2014 नंतर तर विषयच सोडून द्या. म्हणजे 2014च्या आधी आतंकवादी हल्ले वगैरे झाले तर त्याच्यासाठी आपण गृह खात्याला जबाबदार धरायचो. गृहमंत्री राजीनामे देताना देखील आपण पाहिलेले आहे. पाहिले. मात्र आजची परिस्थिती अशी झालेली आहे की 2014 नंतर साधारण 2000 पेक्षा जास्त दहशतवादी हल्ले वेगवेगळ्या पद्धतीने झालेले आहेत, छोटे मोठे. आता या हल्ल्यानंतर देखील आपण पाहाल की सरकारने कुठल्या गोष्टीची जबाबदारी घेतली? कधी सरकारने म्हणाले की बाबा आम्ही या गोष्टीची जबाबदारी घेतो आणि राजीनामा देतो? कधीच झालेलं नाही. उलट एखादा दहशतवादी हल्ला झाला की इथल्या समस्त मुस्लिमांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायचं आणि त्याला मुस्लिम समाजाला जबाबदार धरायचं. सरकार कुठलीही जबाबदारी त्याची घेणार नाही, नैतिक जबाबदारी घेणार नाही, राजकीय सामाजिक कुठलीच जबाबदारी सरकार घेणार नाही. आणि 2014च्या आधी असे काही घडले की आपण प्रश्न विरोधकांना सरकारला विचारायचो. आता ते मुसलमानांना प्रश्न विचारतात. म्हणजे जसे काही मुस्लिम सत्तेत आहे तिथं ते सत्ता चालवतायत आणि ते सरकार काहीतरी चालवतात आणि मग म्हणून त्यांच्यामुळे काहीतरी घडतंय. मग तुमची जी गुप्तचर यंत्रणा आहे ती कुठे गेली बुवा? कसे काय एवढं RDX जे आहे ते दिल्लीपर्यंत पोहोचतं? हे प्रश्न विचारायला नको. मात्र हे सगळे प्रश्न जे आहेत ते वारलेत. अशी परिस्थिती आहे. आता तुम्ही मुस्लिमांना जबाबदार धरलं जातं किंवा त्यांना प्रश्न विचारले जातात हे सांगितलं. याला धरूनच मला एक विचारायचंय की बघा यांची संख्या वाढली की तर आता यांची संख्या कमी आहे तरी पण आपल्याला हे असं दहशतवादी हल्ले करतात. जर संख्या जर आपल्या बरोबरीत आली किंवा जास्त झाली तर हे तर बोकांडीच बसतील. अशा भाषेमध्ये भाषणांमध्ये सभामध्ये बोललं जातं. याकडे कसं बघता? ऑलरेडी ज्या देशांमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या जास्त आहे, अरब राष्ट्र तुम्ही घ्या, त्या राष्ट्रांमध्ये इथले पेठेतले लोक जाऊन नोकऱ्या करतात. ठीक आहे. आणि तिथून पैसे पाठवतात इथल्या लोकांना आणि इथे मुस्लिमांच्या विरोधात गरळ ओकतात. हेच लोक युरोपियन देशांमध्ये जातात, पेठेतलेच लोक. ठीक आहे. घरागणिक 4 घरांमधले एका घरातला माणूस तर तिथंच असतो, कुलकर्णी नाडकर्णी तिथेच कामाला असतात ते. ठीक आहे. तिथली व्यवस्था त्यांना आवडते, प्रदूषण चांगलं नसतं तिथे, सुव्यवस्था आहे, कायद्याचं पालन होतं, सिग्नलवर लोक थांबतात, हॉर्न वाजवत नाही, हॉर्न देणं म्हणजे शिवी, अशी त्यांची सिस्टीम आहे. ही सगळी सिस्टीम त्यांना आवडते. ती तिथे जातात आणि तिथून इथे पैसा पाठवतात आणि इथले जे ख्रिश्चन बांधव आहेत, इथले जे मुसलमान आहेत, त्यांना शिव्या घालण्यासाठी त्या गोष्टीचा हे लोक वापर करतात. मग जिथे ते बहुसंख्याक आहेत तिथे तुम्ही नोकरीला जाता तर तिथे तुम्हाला असुरक्षित वाटत नाही का? अरब राष्ट्रांमध्ये कितीतरी इथले कुलकर्णी नाडकर्णींचे व्हिडिओ आपण पाहतोय. अरब राष्ट्रांमध्ये जातात, कशा वास्तू आहेत मोठ्या मोठ्या दाखवत असतात, इथला मुसलमान आणि तिथला मुसलमान वेगळा आहे अशा पद्धतीने काहीतरी करत असतात. मग हे ह्यांना समजत नाही का की बाबा काय करतोय आपण, काय नाही करत आहे आपण? दुसरी गोष्ट, तुम्ही जे म्हणताय की ह्यांची संख्या वाढल्यानंतर बाबा त्रास वगैरे होईल, मग आता मला म्हणायचंय की नाही नाही, अशी भाषणं मध्यंतरी तुम्ही पण ऐकली असतील बरीचशी. नाही, मुळात एक लक्षात घ्या की ही जी भीती वगैरे हे निर्माण करतात याचा अर्थ तुम्ही तुमच्या विचारांमध्ये ताकद नाहीये का? मग विचारांमध्ये ताकद नाही का? मग असं झालं ना की
हे वैचारिक परिवर्तन आहे सगळं. आज इस्लामचा जो काही प्रसार प्रचार झाला हा सगळा विचारांच्या आधारावर झालेला आहे. हे म्हणतात की तलवारीच्या जोरावर वगैरे काहीतरी झालं. मग माझं त्या सर्वांना आव्हान आहे की तुम्ही तलवारीच्या जोरावर धर्मांतर करून दाखवा आता मुसलमानांचं. कसं काय होत नाही बरं? मग कोणाला परत जायचंय? आज एवढं सरकार आहे, 10 वर्षापासून जगावं की मरावं अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे. फ्लॅट द्यायचे नाही, घर द्यायचे नाही, व्यवहार करायचा नाही, कुठे स्टॉल लावायचे नाही, लव जिहाद, लँड जिहाद, मुलाखत जिहाद आता जो आपण करतोय, अशा पद्धतीचे वेगवेगळे जिहादचे यांनी प्रकार केलेले आहेत. बरोबर. एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये देखील किती मुसलमान असे यांना भेटतात की ज्यांना बाबा परत कुठल्या तरी धर्मामध्ये जायचंय, धर्मांतर करायचंय. धर्म कुठला स्वीकारावा, कुठल्या धर्मात असावं ही ज्याची त्याची खाजगी बाब आहे. आपण द्वेषाच्या आधारावर धर्माचा प्रसार करू शकत नाही. हे लोक धर्माचा प्रसार, धर्माचे विचार सांगण्यामध्ये कुठे कमी पडतात का? ह्यांनी आत्मपरीक्षण खरं तर केलं पाहिजे. आणि धर्मांतर का होतं, या देशामध्ये धर्मांतर का झाली, त्याच्या इतिहासामध्ये खरं तर गेलं पाहिजे की या देशामधली जी सनातनी वृत्ती आहे, त्याच्यावर आधारित जी वर्णव्यवस्था आहे, जी जात व्यवस्था आहे, ज्याच्यामुळं जे कनिष्ठ वर्गाचे किंवा शूद्रातिशूद्रांवर जे अन्याय वगैरे केले, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी धर्मांतर झालेलं आहे. पण औरंगजेबाच्या काळात असेल किंवा सुलतानांच्या काळात असेल, जबरदस्तीनं धर्मांतर केल्याच्या पण अनेक आपण इतिहास बघतो. औरंगजेबाच्या काळामध्ये जी काही धर्मांतर झाली त्याच्या मागे राजकीय कारणं खूप आहेत की बाबा तुम्ही धर्मांतर करा, मग तुम्हाला हे पद देतो मी, या सगळ्या गोष्टी देतो आम्ही. आणि औरंगजेबाला या देशामध्ये कोण मानतं? अकबराविषयी का बोलत नाही? अकबराच्या मंत्रिमंडळामध्ये जे आहे सगळ्या धर्माचे प्रतिनिधी होते. अकबराने दीन-ए इलाही देखील स्थापन केला होता, वेगळा पंथ स्थापन केला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर अकबराने त्याच्या जे नाणं होतं त्याच्या काळामध्ये, त्या नाण्यावर राम आणि सीतेचा चित्र अकबराने ठेवलं होतं. त्याच्या महालामध्ये कृष्णाचं मंदिर होतं. हे का सांगत नाही तुम्ही? तुम्हाला फक्त औरंगजेबच सांगावं लागतं. मोगलांच्या अखंड वंशावळीमध्ये औरंगजेब हा त्याच्यातला एक फक्त हिस्सा आहे, म्हणजे एक काळ आहे तो. त्याच्यानंतर बरं, औरंगजेब हा वाईट होता ना? औरंगजेब सोडून द्या. बहादूर शाह जफर विषयी बोला, जो मोगलांचा सगळ्यात शेवटचा वंशज होता. आता हा बहादूर शाह जफर याला राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये जो लढा उभा करतो त्याचं नेतृत्व करायला सांगितलं होतं. आता हे काय खोटं आहे का मग? नाही. आणि त्यांच्याच कबरीवर जे आहे ते नरेंद्र मोदी जाऊन फुलं वाहतात. आणि त्या बहादूर शाह जफरची फ्रेम इथे कोल्हापूरमध्ये एका हॉटेलमध्ये लावली होती, तर ती फ्रेम काढून त्याचा जाळपोळ करतात. अहो, ती औरंगजेबाची म्हणून फोडली. मग मला म्हणायचं काय, इथं औरंगजेब आहे का बहादूर शाह जफर आहे हेच माहिती नाही लोकांना. माहितीच नाहीये ना. औरंगजेबाने जो आहे धर्माचा राजकारणासाठी वापर केला. ठीक आहे. आणि विशेष बाब आहे, योगायोग असतो काही ठिकाणी, की औरंगजेबाचा जन्म देखील गुजरातमधला आहे. तर गुजरातमध्ये जन्म घेणारी माणसं धर्माचा जो वापर आहे तो राजकारणासाठी करतात का, याचा देखील विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे. भाई, हे सगळं जरी आपण मान्य केलं, म्हणजे हिंदूंमधल्या अति आक्रमक हिंदुत्ववादाबद्दल जरी बोललं किंवा मुस्लिमांच्या इमेजचं एक सिलेक्टिव्ह पद्धतीने हे केलं जरी बघितलं, तरी मुस्लिमांमधला कट्टरतावाद पण काही प्रमाणात त्याला जबाबदार असं नाही का वाटत? एक लक्षात घ्या, मुस्लिमांमधल्या धर्मांधतेवर आपण मागच्या मुलाखतीमध्ये परिपूर्णपणे बोललेलो बोल. आहे. आणि ती धर्मांधता आपण झोडून काढत असतो, कायम झोडून बाय द काढत वे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्याच्यावर आपण कायम बोलत असतो आणि तो एक सुधारण्याचा भाग आहे, हे लक्षात घ्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील या विषयांवर काम केले जातात आणि राष्ट्रीय पातळीवर देखील काम केले जातात. झालं दुसरा गोष्ट, तुम्ही जे काही हिंदुत्व वगैरे म्हणता, या हिंदुत्ववाद्यांचा आणि हिंदू धर्माचा लांब लांबपर्यंत संबंध नाही, हे लक्षात घ्या. पहिली गोष्ट, हे नुसती चादर ओढून बसलेले आहेत हिंदुत्व, हिंदू वगैरे, याचे धर्माचा आणि यांचा काही संबंध नाही. विकृतीचा आणि धर्मांचा कधीही संबंध असू शकत नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणताय की मुस्लिमांमधील कट्टरवाद. मुस्लिमांमधील कट्टरवाद हा आत्मपरीक्षणाचा विषय कायमच राहिलेला आहे, आपण ते करतो. आता कितीतरी मुस्लिम कंट्री जे हे म्हणतात की बाबा मुस्लिमांमध्ये काही बदल होऊ शकत नाही, ते चेंज स्वीकारत नाही. काय चेंज स्वीकारायचं राहिलं मला? आपल्याकडे त्याला टर्मिनॉलॉजी आहे, ते तसेच असतात. असं नाहीये काय, ते तसे नसतात ऍक्च्युली. मुस्लिमांमध्ये उलट जेवढी घुसळण झाली वैचारिक आधारावर म्हणा, धार्मिक आधारावर म्हणा, मला असं वाटतं की ती कुठल्याच धर्मात झाली नसावी. कशी, तुम्हाला सांगतो. आजच्याही युगामध्ये 21व्या शतकामध्ये कझाकिस्तान आणि तझकिस्तान सारखा देश आहे. ठीक आहे. या दोन देशांनी हिजाब आणि बुरखा बॅन केला. कशाच्या आधारावर केला? मग तिथली शर्यत वेगळी आहे का? ते काय नमाज पठण करत नाही का? 5 टाइम नमाज पठण करतात, इस्लामला फॉलो करतात. मग या सगळ्या गोष्टी कशाच्या आधारावर झाल्या? दुसरी गोष्ट, अरब मधले जे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आहे, ते म्हणाले की अरबच्या महिला ठरवतील की अरबच्या महिलांनी काय पोशाख घालायचा. हे विधान खूप मोठं आहे. अरब
देशाचा, ज्या ठिकाणी काबा आहे, मक्का आहे, पैगंबर साहेबांचा जन्म ज्या देशामध्ये झालाय, त्या देशाचा प्रिन्स राजा म्हणतो की अरबच्या महिला ठरवतील की अरबच्या महिलांनी काय पोशाख धारण करायचा किंवा काय पोशाख परिधान करायचा. मग त्याच्या पलीकडे जाऊन मग त्यांनी नोकरीमध्ये महिलांना संधी दिली. ड्रायव्हिंगचं लायसन महिलांना मिळत नव्हतं, तिथं ड्रायव्हिंगचं लायसन महिलांना दिलं. या सगळ्या गोष्टी आंतरराष्ट्रीय पातळीवर जे आहेत ते बदल होत आहेत. हो, आणखीन खूप बदल व्हायचे, मी हे मान्य करतो, मात्र बदल होत आहेत. आता जॉर्डनचे जे प्रिन्स आहेत, ते पैगंबर मोहम्मद साहेबांचे साधारण 13वे का 17वे वंशज आहेत त्या आत्ता, हा जॉर्डनचे प्रिन्स. आणि ते प्रिन्स जे आपण टिपिकल मुस्लिम जो पोशाख म्हणतो तो पोशाख घालत नाहीत. पूर्ण युरोपियन टाईपचा पोशाख, जे त्यांची फॅमिलीमध्ये महिला देखील बुरखा सोडा हिजाबचा पण लांब लांबपर्यंत संबंध नाही, वन पीस घालतात, स्लीवलेस जे आहेत ते टॉप वगैरे घालतात. ही परिस्थिती आहे. मग आता हा बदल कशाच्या आधारावर होतोय, कसं काय चेंज होतात? आता कतारमध्ये फुटबॉलची जी आंतरराष्ट्रीय फिफा जे झालं, त्या फिफाचं कशा पद्धतीने त्यांनी स्वागत केलं, काय गोष्टी केल्या, हे सगळ्या जगाने पाहिलं ना. जगाने पाहिजे. मग त्याचं कौतुक देखील मोठ्या प्रमाणामध्ये झालं. मग हे काय आहे? मग झालाय प्रॉब्लेम काय, की तुम्ही ज्या पद्धतीनं मुस्लिमांकडे बघताय त्या पद्धतीचा मुस्लिम समाज नाही. तुम्ही मुस्लिम समाजाला आत्मपरीक्षण करायला वेळ दिला पाहिजे, मात्र तो वेळ मुस्लिमांना मिळत नाही. हा माझा कायम आरोप राहिलेला आहे. मुस्लिम समाजाला जेवढं आत्मपरीक्षण करायला तुम्ही वेळ द्याल, त्यांच्यामध्ये वाद मोठ्या प्रमाणामध्ये होतील आणि वाद झाल्यानंतरच बदल घडत असतो. कुठलीही वैचारिक क्रांती ही विना वादाच्या होत नसते कधी. नाही नाही, दोन वेळ विचारांचा दिला जात नाही, याला थोडं इलॅबोरेट करून सांगा वेळ मला. दिला जात नाही म्हणजे काय, की आज तुम्ही एक लक्षात घ्या, दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला, ठीक आहे, दिल्लीमध्ये बॉम्बस्फोटाचा विषय झाला, त्याच्यानंतर चर्चा सुरू झाल्या. मुळात तो विषय तिथं तुम्ही बसवलं पाहिजे नव्हतं सरकारी पक्षाच्या लोकांना, ठीक आहे. राईट राईट. सरकारचे प्रवक्ते, गृहमंत्री आणि गृहमंत्र्यांना प्रश्न विचारायला पाहिजे की काय चाललंय, तुम्ही म्हणाला देश सुरक्षित हातों में है आणि हे चाललंय का, मात्र तुम्ही बसवताय कोणाला, मुसलमानांना बसवताय आणि मुसलमानांना प्रश्न विचारताय, ठीक आहे. तो झाला. त्याच्यानंतर युपीमध्ये कुठल्या तरी मंदिरावर आय लव्ह मोहम्मद लिहिलं होतं, ठीक आहे. आता ते आय लव्ह मोहम्मद लिहिलं, गावभर पसरलं ते, आणि 5 दिवसांनी त्याचे आरोपी सापडले आणि ते आरोपी मुसलमान नव्हते, चारीचे चारी हिंदू, त्यातले त्यातही ब्राह्मण होते, चारही ब्राह्मण होते, ठीक आहे. आता मग या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात, इन बिटवीन तेवढ्या वेळामध्ये आरोपीच्या पिंजऱ्यात मुस्लिम समाज असतो. त्याच्यानंतर शनिवारवाड्यामध्ये तुमचं ते नमाज पठण झालं, लगेच आपल्या आंतरराष्ट्रीय खासदार ज्या आहेत त्या मेधा कुलकर्णी, त्यांचा धर्म बुडाला, शेण बेन घेऊन आल्या लगेच, ठीक आहे, शुद्धीकरण करायला लागल्या. शनिवारवाड्याच्या मागे मलमूत्र विसर्जन करतात गरदुल्ले, ठीक आहे, ते त्यांना स्वच्छ करायचं नाहीये, मात्र कुणीतरी नमाज पठण केली, त्या मुस्लिम महिला आहेत का नाही कोणाला माहिती नाहीये. वास्तू जी आहे ती पुरातत्व विभागाच्या अधीन आहे, सगळीकडे कॅमेरे लावलेले, ठीक आहे, कॅमेऱ्यांमध्ये कुठलेच व्हिडिओ नाहीयेत, आणि कुठल्या तरी 2 अँगलने व्हिडिओ काढलेले ते व्हायरल केलेत आणि त्याच्यावर आंदोलन, आणि त्याचे व्हिडिओ देशभर प्रसारित केलेत. तुम्ही फक्त महाराष्ट्र पुरतं धरू नका तो विषय. मग आता मला म्हणायचंय काय, की या सगळ्या विषयातून मुसलमान बाहेर निघत नाहीये, समजतंय का? नाही, मला हे थोडं सांगा की आता ही घटना घडली, समजा शनिवार वाड्यात नमाज पठणाचा जो फार्स आहे किंवा समजा घडली असं आपण गृहीत धरू. आता हे सगळं टीव्हीवर झालं, टीव्हीवर. आता मी ॲज अ मुस्लिम, हिंदी मीडिया मध्ये झालं, तर आता याचा मुस्लिमांवर काय परिणाम होतो? पहा ना, आता मी ॲज अ मुस्लिम दिवसभर त्याच गोष्टी पाहतोय, ठीक आहे. आता मी एक मिश्र वस्तीमध्ये राहतोय, ठीक आहे. माझ्या मित्र एखादा घरी बोलावलं, मी लावलं न्यूज चॅनल, शनिवार वाड्यात नमाज पठण करताना मुस्लिम आढळला, मंदिरावर आय लव्ह मोहम्मद लिहिलेलं दिसलं. आता मला सांगा, मग काय विचार करणं, मला एकतर न्यूज चॅनल बंद करावं लागणार आहे, ठीक आहे का, नाही तर कुठला तरी चॅनल बदलावा लागणार. आता त्या गोष्टीचे परिणाम किती होतात, दिवस रात्र जर याच बातम्या जर दाखवत असतील, तर तुम्ही जनरली मुस्लिम एरियामध्ये जाऊन देखील इंटरव्ह्यू घ्या, ते स्वतः म्हणतील बातम्या में तो हमारे बारे में गलतच दिखाते पूरा. सर्वसामान्य मुस्लिम देखील, ठीक आहे, मुस्लिम बहुल परिसरात राहू दे किंवा हिंदू बहुल परिसरात राहू दे, तो असा विचार करतो. मग आता हा मुस्लिम जर दिवसभर ह्याच विचारामध्ये असेल, तर ह्याने आत्मपरीक्षण, काहीतरी आपल्यामध्ये चुका आहेत बुवा, आपल्यात काहीतरी बदल घडवायचा आहे बुवा, आपल्यामध्ये काहीतरी मागासलेल्या कालबाह्य रूढी परंपरा आहेत बुवा, ज्या आपण बदल केला पाहिजे, हा विचार कधी करणार, हा माझा प्रश्न आहे. आणि ती स्पेस मुस्लिमांना मिळत नाही, हा माझा आरोप आहे. आणि ती स्पेस आपण खरं तर दिली पाहिजे, आणि ती स्पेस जर आपण देणार नसू मुस्लिमांना, तर मुस्लिमांमध्ये सहजासहजी बदल होणार नाही. ओके, म्हणजे अंतर्गत घुसळण ही महत्वाची. आत्मचिंतनच महत्वाचं असतं ना सर. आता तुम्हाला दिवस रात्र रोज लोक शिव्या घालतायत, तुम्ही कधी आत्मचिंतन करणार?
रस्त्याने जाताना तुम्हाला काहीतरी म्हणतील ह्यांच्याकडनं फळं विकत घेऊ नका, दुसरीकडे म्हणतील त्यांना फ्लॅट देऊ नका, तिसरीकडे म्हणतील जागा देऊ नका, चौथीकडे कुणी बाबा नमाज पठण केलंय का नाही केलं तेही माहित नाही, तिथं जाऊन शेणकाला करत बसतील. मग आता एवढ्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर हा समाज कधी आत्मचिंतन करणार? यांना ओके. आत्मचिंतनाला वेळ दिला पाहिजे. आणि हाच आत्मचिंतनाला वेळ इथल्या सामान्य जनतेला तरी कुठं दिला जातोय? नाही दिला जात. रोज काहीतरी हेच विषय द्यायचे, मग ह्याच्या मागून भ्रष्टाचाराचे जे मुद्दे आहेत ते लपवून टाकायचे. आजची परिस्थिती पहा, आज पुण्यासारख्या ठिकाणी पेट्रोल पंप जे आहे ते 7 वाजल्यापासून बंद करण्यात येतात. 7च्या पुढे पेट्रोल पंप सुरू ठेवणार असं नाही. का? पेट्रोल पंप असोसिएशनचा निर्णय आलाय. आणि हल्ले होतात, काही ठिकाणी खून वगैरे झाले. आज विचार करा की अशी परिस्थिती युपी बिहारमध्ये असते, माहिती 7च्या नंतर लोक घराच्या बाहेर निघत नाही. आज जर तुम्ही पेट्रोल पंप बंद करताय तर उद्या तुम्ही लोकांना घराच्या बाहेर निघणं अवघड करणार तुम्ही. मग या सगळ्या विषयांवर तुम्हाला प्रश्नच विचारू नये म्हणून मग कुठेतरी काहीतरी शनिवारवाड्यामध्ये नमाज पठण करताना काहीतरी आढळण, काही ना काहीतरी विषय मुस्लिमांच्या रिलेटेड काढतील. आणि मग जो माणूस आहे म्हणजे जे सर्वसाधारण समाज जो आहे तो हे मुद्दे विचारतच नाही. मग तुम्हाला तरी कुठं आत्मपरीक्षणासाठी वेळ दिला जातोय? बरोबर. दिलाच जात नाही. विचार करायला वेळ देणं म्हणजे आत्मपरीक्षण करायला वेळ देणं. आणि सध्या सरकार हे विचार करायला नागरिकांना वेळ देत नाही. आधी वेळ मिळायचा नागरिकांना, 3 टाइम खाऊन सुखे असायचे लोक, वेळ मिळायचा भरपूर, पैसा पाणी असायचं लोकांकडे, म्हणून लोक आंदोलन करायचे. आता आंदोलन करायला वेळ मिळत नाही लोकांना ना. आंदोलन करायला गेलं की 4 तास ट्रॅफिक मध्येच अडकतात लोक. तिथं पोहोचपर्यंत आंदोलन संपून जातं. आभार प्रदर्शन. आपण मागच्या इंटरव्ह्यू मध्ये जिहाद या टर्मिनॉलॉजी बद्दल बोललो होतो. बरोबर आहे. त्याबद्दल ते डिटेल त्या व्हिडिओमध्ये आलं. तर या व्हिडिओमध्ये आपण काफिर बद्दल, ज्या सगळ्यात चर्चेत आहेत भारतभर टर्मिनॉलॉजी, की मुस्लिम तुम्हाला काफिर समजतात असं हिंदूंना कायम सांगितलं जातं, की काफिर समजून तुमचं काफिर वाजिबुल कतल आहे असं सांगितलं जातं. आता मी काही मौलवींचे पण ऐकत होतो, की त्यातले बरेचसे काही पाकिस्तानी मौलवी आहेत. तर काफिर वाजिबुल कतल आहे म्हणून सांगितलं जातं. तर हे काफिर शब्दाचा अर्थ काय आहे? कुफ्र म्हणजे काय? हे थोडं जरा विस्तारानं सांगा. एक लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा आपण तो जिहादची जी कन्सेप्ट आहे का, ती जिहादची कन्सेप्ट क्लिअर करूया. ठीक आहे. हे जिहाद, हे काफिर, हे जे शब्द आहेत हे अरबी शब्द आहेत. ठीक आहे सगळे. आणि या अरबी शब्दांचं निर्माण काय पैगंबर साहेबांनी केलेलं नाहीये. ओके. जे इस्लामचे शेवटचे प्रेषित आहेत. ठीक आहे. अशी श्रद्धा आहे मुस्लिमांची. असं सांगितलं जातं की इस्लामचे शेवटचे प्रेषित हे पैगंबर मोहम्मद साहेब आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहेत. ठीक आहे. आता कुराण ज्यांच्यावर अवतरित झालेलं आहे, कुराणामधली जी भाषा आहे ती कुराणामधली भाषा अरबमध्ये पैगंबर साहेबांच्या आधीपासून 800 वर्ष उदयास आलेली भाषा होती. ती आधीपासूनच अस्तित्वात भाषा होती ती. ठीक आहे. याचा अर्थ काफिर आणि जिहाद हे शब्द काही नवीन नव्हते. ओके. आता जिहादचा जो विषय आहे, जिहाद विषयी पैगंबर साहेबांना एक जण म्हणाले की खरा मुजाहिद कोण आहे बुवा? खरा मुजाहिद म्हणजे खरा जिहाद करणारा कोण आहे? मग पैगंबर साहेब म्हणाले की खरा मुजाहिद तो आहे जो स्वतःच्या आतमधल्या वाईट प्रवृत्तींच्या विरोधात बंड करतो आणि त्याच्या विरोधामध्ये लढतो. त्याला म्हणतात खरा जिहादी. ठीक आहे. हा जिहादचा शब्द, जिहादचा मूलतः अर्थ पैगंबर साहेबांनी सांगितला. ओके. आता जिहादचा अर्थ म्हणजे काय? जिहादचा शब्दशः अर्थ म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं म्हणजे जिहाद. अच्छा. ठीक आहे. आता तो जिहाद कशाही स्वरूपाचा असू शकतो. एखादी खरी बातमी आणण्यासाठी तुम्ही जिहाद करू शकता. ठीक आहे. तो जिहाद हा शब्द खूप पवित्र आहे. पवित्र म्हणजे त्या मॅनर्सने पवित्र म्हणत नाही मी, की खूप चांगला शब्द आहे तो. पण तुम्ही त्याचा वापर कसा करता हे खूप जास्त महत्वाचं आहे. की एखाद्या ठिकाणी एखाद्या रस्त्यावर तुम्ही चाललाय आणि त्या रस्त्यावर दगड आहे बाबा, आणि त्या दगडामुळे काही अपघात वगैरे होऊ शकतात असं तुम्हाला वाटतंय, पण तुमच्या कॅपॅसिटीमध्ये नाही की तो दगड तुम्ही हलवू शकता, पण तरीही तुम्ही तो प्रयत्न करता आणि प्रयत्नपूर्वक तो दगड जो आहे तो रस्त्यातला हटवून तो बाजूला करता. ह्याचा अर्थ तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली, जिहाद केला आणि तो दगड जो आहे तो बाजूला हटवला. असंच कुठल्याही विषयामध्ये एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं, सत्य समोर आणण्यासाठी, वाईट गोष्टींच्या विरोधात लढण्यासाठी, सरकारच्या विरोधात, चुकीच्या गोष्टींच्या विरोधात लढण्यासाठी देखील तुम्ही जिहाद या शब्दाचा वापर करू शकता. ह्याच्याविषयी काही कोणी असं लाज बाळगून बसण्याची गरज नाही की कुणीतरी त्या जिहाद शब्दाचा वाईट वापर केलेला आहे म्हणून मी जिहाद हा शब्द वापरू शकत नाही. आज मी सत्य या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय. हाही एक पद्धतीचा जिहादच आहे. तुम्ही का म्हणत नाही मग आम्हाला जिहादी? म्हणा ना आम्हाला जिहादी, आम्हाला आनंद होईल. आम्ही वैचारिक जिहाद करतोय की हा जो जिहाद आहे सत्य पसरवण्यासाठी, खरं बोलण्यासाठी जो आहे तो जिहाद केला पाहिजे. आता आपण येऊ काफिर या विषयावर. आता काफिर या विषयाचं तुम्हाला सांगतो की पैगंबर मोहम्मद साहेब यांच्यावर ज्यावेळी काय म्हणतात की ते प्रेषित आहेत असं ज्यावेळेस त्यांनी जाहीर केलं होतं, आणि त्याच्यानंतर काबा जे आहे ज्याला मुस्लिम लोक प्रदक्षिणा घालतात. ठीक आहे.
अरबमध्ये तुम्ही पाहता ते चौकोनी जे आहे तर चौकोनी त्याला ते प्रदक्षिणा घालतात, त्याला काबागृह म्हणतात. ठीक आहे. तर त्याच्या आतमध्ये वेगवेगळ्या आजूबाजूचे जे काही शहर आहेत, गाव आहेत, तिथले लोक यायचे आणि ते त्यांची देवी देवता त्याच्यामध्ये ठेवायचे. आणि त्या देवी देवतांचा आणि भारतातल्या देवी देवतांचा काहीच संबंध नव्हता. ठीक आहे. फोन पण लागत नव्हता एकमेकांना, एवढ्या लांब लांबपर्यंत संपर्क नव्हता दोघांना. त्यांचे नाव होते हुबल, लात, उज्जा नावाची एक देवी होती, येशू ख्रिस्तांची पेंटिंग त्याच्यामध्ये होती. ठीक आहे. असे जे प्रेषित परंपरेतले काही लोक जे प्रेषित होते त्यांच्या मूर्त्या त्याच्यामध्ये होत्या. तर मग त्यावेळेस पैगंबर साहेब काय म्हणाले, की हे जे काबागृह आहे, या काबागृहामध्ये ज्या काही तुम्ही 365 देवी देवतांच्या मूर्त्या ठेवल्यात ते देव नाहीयेत. खरा ईश्वर एकच आहे. ठीक आहे. हे सगळे जे देव आहेत ते सगळे खोटे आहेत, असं पैगंबर साहेबांनी पुरोगामी विचार त्या ठिकाणी मांडला. आता हाच विचार गाडगे महाराजांनी मांडला, की तुम्ही त्याला पुरोगामी म्हणता, आणि तोच विचार पैगंबर साहेबांनी मांडला, की म्हणतात हे बघा कसले कट्टर आहेत, जिहादी आहेत. अरे असं नसतं. त्या इस्लामिक क्रांतीचा अभ्यास व्यवस्थित पद्धतीने करा. अरबमध्ये घडलेल्या इस्लामिक क्रांतीचा आणि भारताचा काहीही संबंध नाही. तिथल्या अनिष्ट रूढी परंपरा या वेगळ्या होत्या. तर परत त्याच ठिकाणी की त्या काबागृहामध्ये असलेले देवी देवतांचा पैगंबर साहेबांनी जो आहे तो त्या ठिकाणी त्यांना मानण्यास त्यांनी हे केलं, म्हणजे नकार दिला. आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळी पैगंबर साहेबांनी नकार दिल्यानंतर तिथले जे अरबचे लोक आहेत, त्यावेळी अरबचे लोक पैगंबर साहेबांना काफिर म्हणालेले. कोणाला काफिर म्हणाले? पैगंबर साहेबांना काफिर म्हणाले. याचा अर्थ काफिर हा शब्द आधीपासूनच त्या ठिकाणी अस्तित्वात होता. आणि काफिर कोणाला म्हणलं जायचं, की मी ज्या धार्मिक भावना मानतोय त्या धार्मिक भावना जर समोरचा व्यक्ती मानत नसेल तर तो माझ्या अर्थी काफिर आहे, म्हणजे तो माझ्या श्रद्धांना मानत नाही. दॅट्स इट. याच्या पलीकडे काफिर या शब्दाचा दुसरा काहीही अर्थ नाही. आता भारताच्या या विविध विविध ढंगी संस्कृती परंपरा विविध धर्माच्या लोकांमध्ये असताना आपण काफिर कोणाला म्हणू शकतो? आपण काफिर त्यांना म्हणू शकतो जे संविधान मानत नाहीत. ठीक आहे. जे संविधान मानत नाहीत ते काफिर आहेत. ठीक आहे. कारण संविधान हा कायदा आहे या देशाचा. त्याला जे मानत नाहीत ते काफिर आहे. आणि मी हे वारीमध्ये पण उघडपणे बोललो होतो. मग हे मुसलमान जास्त चिडले नाही, हे जे काही आहेत हिंदुत्ववादी सोकॉल्ड तेच जास्त चिडले. आज संविधान मानत नाही त्यांना मी काफिर म्हणतो, तर तुम्ही कशासाठी चिडताय बुवा? ह्यांची चिडचिड चालू झाली. हे बरं मग आधुनिक संकल्पना फुलेवाड्यातलं भाषण करणार कुठं तुम्ही? फुलेवाड्यातच हे बोलू शकता ना तुम्ही. महात्मा फुलेंची थाप मागं पाहिजे ना या गोष्टी बोलण्यासाठी. तुम्ही कुठे बोलू शकता या गोष्टी? मग मला म्हणायचंय काय, की आधुनिक विचार काफिरच्या अंगाने मांडायचा का नाही मांडायचा हा प्रश्न आहे. आणि मग तो मांडला तर मुसलमानांना कमी ह्यांना त्रास जास्त झाला. आणि मी ज्यावेळी हे विषय मांडले तर इस्लाम मधल्या काही खूप चांगल्या स्कॉलर लोकांनी म्हणले, की एक अर्थी पैगंबर शेख जे बोलतात ते बरोबर बोलतात. कारण मुळात काफिर या शब्दाची उत्पत्तीच त्या अंगाने झालेली आहे, की बाबा ज्या धार्मिक भावना आम्ही मानत नाही, म्हणजे आधी ते मूर्तीपूजक वगैरे होते, त्यांच्या धार्मिक भावना जे मानत नव्हते त्यांना ते काफिर मानायचे. म्हणजे आम्ही ज्यांना ईश्वर मानतो त्यांना तुम्ही ईश्वर मानत नाही म्हणजे तुम्ही काफिर. मग पैगंबर साहेबांनी एक ईश्वरवादाची भूमिका मांडली. मग आता एक ईश्वरवाद जे मानत नाहीत त्यांना ते काफिर म्हणाले. आता एक ईश्वरवाद मांडणारा आणि एक ईश्वरवाद मानणारा इस्लाम हा जगातील एकमेव धर्म आणि कुराण हा काय एकमेव ग्रंथ आहे का? नाही अशी गोष्ट. आता तुम्ही शीख धर्मामध्ये जावा, एक ओंकार सांगतात. एक ओंकार म्हणजे काय? एक ईश्वर आहे. जगाचा निर्मिक आहे एक धनी, त्याचे भयमनी धरा सर्व. कोणी सांगितलं हे? महात्मा फुलेंनी सांगितलं. असे बरेच जण आहेत जे एक ईश्वरवादाचे पुरस्कार करतात. हिंदू धर्मात एक सेपरेट स्ट्रीम आहे त्याची. आहेच ना. मग सगळेजण म्हणतात ना, मग आता एक ईश्वर आहे असं मानतात. मग ह्याचा अर्थ नास्तिकांना आम्ही मानत नाही वगैरे अशातला काय भाग नाही. ते नास्तिक आहेत. मग नास्तिक ही पण शिवी म्हणतील काही दिवसांनी. बरोबर ना. तर अशातला काही भाग नाहीये. त्याचं अंतरंग समजून घेतले पाहिजेत आपण, इतिहास समजून घेतला पाहिजे, थोडं डीप मध्ये गेलं पाहिजे. ती एक सामाजिक क्रांती होती. काय म्हणतात की सोशल ऍक्टिव्हिटी त्यावेळेसची होती. त्या सोशल ऍक्टिव्हिटीला अनुसरून तो शब्द आलेला आहे. याचा अर्थ ती क्रांती या काळामध्ये परिपूर्ण आहे अशातलाही काही भाग नाही. त्याच्या पुढे आपण एक पाऊल गेलं पाहिजे हे आम्ही म्हणतो, जे जगातले खूप सारे मुस्लिम म्हणत नाही, की ते तिथं स्टक झालंय असं म्हणतात. आम्ही म्हणत नाही तसं. आम्ही म्हणतो त्याच्या पुढे गेलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे, नाविन्य स्वीकारलं पाहिजे, मागासलेपणा सोडायला पाहिजे, बुरखामुक्ती झाली पाहिजे. बुरखा हे गुलामीचं प्रतीक आहे. आर्थिक कुर्बानी आली पाहिजे, प्राण्यांची कुर्बानी बंद झाली पाहिजे. या पद्धतीने आपण सांगतो. आपण हराम आणि हलाल मध्ये कशा पद्धतीने आपण पाहिलं पाहिजे, जगामध्ये काय चाललंय बाबा,
त्यानुसार तुमच्यात काय बदल झाला पाहिजे, या पद्धतीने आपण मांडणी करतो. धर्मांध होऊन चालणार नाही. इहलोकवादी असावं, ईश्वरवादी असावं, मात्र ते एवढंही नसावं की समोरच्या माणसाला माणूसच आपण समजू नये, या पद्धतीचं नसावं. मग ही मांडणी आपण करतोय. या इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे येतो. शेवटचा प्रश्न, अ, असं या अँगलने म्हणजे जो दहशतवादाचा अँगल आहे, दहशतवाद कशासाठी केला जातो, तर एकतर धर्मप्रसारासाठी केला जातो किंवा मुस्लिमांना बाबा को एक्झिस्टन्स, आपण जे पीसफुल को एक्झिस्टन्स म्हणतो, की शांततापूर्ण सहअस्तित्व ज्याला म्हणतो, ते मान्य नाही म्हणून ते करतायत असं सांगितलं जातं. याकडे कसं बघता? पहा, एक लक्षात घ्या, दहशतवाद कशासाठी पसरवला जातो. सद्य परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये जर दुही माजली, ठीक आहे, संघर्ष झाला, दोन समाजामध्ये तणाव झाले, तर ह्याचा फायदा कोणाला होतो? याचा फायदा होतो विकसित देशांना. ठीक आहे, विकसित देशांना का फायदा होतो? कारण आपणही डेव्हलपमेंटकडे लक्ष देत नाही. सततचे जर आतंकवादी काहीतरी कारवाया होत असतील आणि त्या आतंकवादी कारवायांनंतर जर आपलं इथलं समाज मन बदलणार असेल, सोशलिझम जर बदलणार असेल, तर त्याच्यामुळे इथले डेव्हलपमेंटच्या विषयांकडे आपण लक्ष देणारच नाही ना. जे गेल्या 10 वर्षामध्ये आपण बरेचसे बॅकफुटवर गेलेलो आहे. मग डेव्हलपमेंट न झालेला देश आहे, डेव्हलपमेंट न झालेला जो समाज आहे, तो डेव्हलप झालेल्या देशांवर निर्भर राहतो. ठीक आहे, मग तुम्हाला इथे डेव्हलपमेंट करण्यासाठी वेगवेगळ्या देशाकडून लोन घ्यावं लागतं. आता ते लोन घेतल्यानंतर ते काय तुम्हाला फुकटामध्ये तर कर्ज देणार नाही. ठीक आहे, मग त्यांच्या ज्या काही पॉलिसी असतात, त्या पॉलिसी राबवण्यासाठी इथली भूमी जी आहे ती तुम्हाला क्लिअर त्या पद्धतीने करून द्यावी लागते त्यांना. त्यांचे काही प्रोडक्ट असतील, ज्या गोष्टी त्यांच्या तिथेही चालत नसतात, त्या गोष्टी त्यांना मग या देशांमध्ये चालवायच्या असतात. जो देश त्यांचा काय म्हणतात त्याला, की कर्जबाजारी किंवा त्यांच्याकडनं कर्ज घेतलेला जो देश आहे, त्या ठिकाणी त्यांना चालवायचं असतं. आपण कर्ज कोणाकडून घेतलेली आहेत? विकसित देशांकडूनच घेतलेली कर्ज आहेत. विकसनशील किंवा अविकसित देशांकडून तर घेतलेली नाही. मग या देशामध्ये जर अराजकता माजली, दुही माजली, त्याचा फायदा विकसित देशांना होतो. तर जे तुम्ही बोललात मगाशी, की या सगळ्या गोष्टींकडे कशा पद्धतीने पाहता, तर मला असं वाटतंय की या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेही काहीही अतिरेकी हल्ला काही झालं, कुठल्याही ठिकाणी हिंदुत्ववाद्यांनी जरी काही चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी केल्या, तरीही इथल्या राष्ट्रीय एकात्मतेला आपण अखंड जे आहे ते ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. ते जेवढं आपण ठेवू तेवढं या देशाची डेव्हलपमेंट जास्त वेगाने होईल. आणि जर ते आपण ठेवणार नसू, तर मला असं वाटतं की आपली जी वाटचाल आहे ती गुलामीच्या दिशेनेच चालू आहे. आधीच्या गुलामी ज्या आहेत त्या दुसऱ्या देशाचे लोक जे आहेत ते आक्रमण करायचे आणि मग या देशाला गुलाम बनवायचे. आता तशी गरज नाहीये. तुम्हाला व्यावसायिक बाजारपेठ जरी उपलब्ध करून दिली, त्याच्यानंतर तुम्ही आपोआप इतर देशांचे गुलाम होत जाता. आज आपण नाही म्हणलं तरी दिवाळी इथली असते आणि प्रोडक्ट चायनीज असतात आपले. बरोबर आहे ना? बरोबर. आणि मग या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कशा पद्धतीने पाहणार आहे? आता त्यात जर तुम्ही मुस्लिमांचे कुठले सण पाहिले, तर मुस्लिमांच्या कुठल्या सणांमध्ये बाहेरचं काहीच नसतं. सगळं इकडचं असतं. रमजान ईद घ्या, बकरी ईद घ्या, कुठलाही सण मुस्लिमांचा घ्या, सगळं स्वदेशी असतं. बाहेरचं काहीच नसतं मुस्लिमांमध्ये. शेवाया हितल्याच असतात. गणेश शेवाया वापरतात शिरखुर्म्यामध्ये. बदाम हितलेच असतात, काजू हितलेच असतात, सगळं हितलंच असतं. फळं सुद्धा हितलीच असतात रोजा सोडताना. बाहेरचं काय असतं? काय घेतो मुस्लिम समाज बाहेरचं? आता दिवाळी सण घ्या तुम्ही. दिवाळी सणामध्ये तर दुसरी दिवाळी चायनामध्ये होते ऍक्च्युली. इथल्या सगळ्या लाईटी बिटी पासून सगळ्या गोष्टी चायनीज असतात तुमच्या. लिटरली त्यांचा अर्थकारण नाही, लिटरली सांगावं लागतं तुम्ही चायनीज लोकांकडून घेऊ नका. इथल्या मुसलमानांना सांगावं लागत नाही. त्यांची खरेदीच इथल्या लोकांकडून असते आणि हितलीच खरेदी असते. पिकलेलं पण हितलंच असतं, बोकड पण हितलाच असतो. भले आपण त्याला विरोध करतोय बरं का, प्राण्याच्या कुर्बानीला, पण बोकड सुद्धा हितलाच असतो. तो काय अरब वरनं मागवलेला बोकड नसतो, इथल्या शेतकऱ्याचा घेतात ते. विचार करा तुम्ही की इथली इकॉनॉमी जी आहे सणांच्या बाबतीमध्ये, मुस्लिम जो आहे तो खरेदी इथनं करतो का इथला हिंदू खरेदी करतो, हे तुम्ही सारासारपणे विचार करा आणि मलाच सांगा. तर हे होते पैगंबर शेख. नेहमीच सारखंच इस्लाम, दहशतवाद, हिंदुत्ववाद, बाजारपेठ, हा दहशतवाद का पसरवला जातोय, भारतात दुही कशी माजवली जाते आणि त्याला नेमकं कोण खतपाणी घालतंय आणि त्यातून कोणाचा फायदा होणार आहे, या सगळ्या गोष्टींवर त्यांनी नीटपणे प्रकाश पाडण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी
लॉजिकल सिद्धांत या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.